मला असं वाटतं की कल्याण डोंबिवलीमध्ये अन्यायकारक जो कर लावण्यात आलेला आहे तो रद्द व्हावा, त्याच्यासाठी आमच्या कल्याण शहराकडनं आज मोर्चा काढण्यात आला आहे. तो त्याला पाठिंबा देण्यासाठी मी आज इथे आलेलो आहे. जर तुम्ही कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरच्या घशात पैसे टाकण्यासाठी जर कल्याणकरांच्या घराघरातनं पैसे काढणार असाल तर त्याचा त्याला आमचा विरोधच असेल. आज आम्ही जरी शांततेत हा मोर्चा काढला असेल तरी नजीकच्या काळामध्ये आमच्याकडनं अशा प्रकारच्या शांततेची अपेक्षा बाळगू नका, कारण जर तुम्ही लोकांना फसवणार असाल तर आम्ही शांत बसणार नाही आणि आमची भूमिकाही शांततेची नसेल. हे दुसरं कोणतं आहे का पॉलिटिकल हलवू नका, हात मागे घ्या, हात मागे घ्या आहे की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की भ्रष्ट अधिकारी भ्रष्ट प्रसिद्ध झालेली आहे. याच्या अगोदर सिक्युर वन कंपनीचा एक ठेका या महापालिकेमध्ये त्याला महापालिकेत 3 कोटी रुपये महिन्याचे देत होते. आता या महापालिकेने आणि कुठल्या तरी बड्या नेत्याचा नवीन जावं इथं आलेला आहे, त्याला कचरा साफ करण्यासाठी तब्बल 9 कोटी रुपये द्यायचे. मग त्या जावयाचा मानपान कसं करायचा? मग तो मानपान आपल्या ह्या कल्याण डोंबिवली नागरिकांच्या खिशातून कसा वलती करायचा? म्हणून घरातला 600वरनं 900वर आणलाय, शॉपचा 700वरून 1400 आणलाय, हॉटेलचा 2800 रुपये आणलाय. आता सगळ्यांचा टॅक्स आम्ही टॅक्स डिपार्टमेंटला चौकशी केली तेव्हा हा वाढलाय टॅक्स किती होतोय तर तिथून आम्हाला सांगण्यात आलं की 80 ते 90 कोटी रुपये हा टॅक्स वाढलेला आहे. म्हणून या नवीन जावयासाठी हे केले. आज आम्ही शांततेने इथं आलेले आहोत. जर शांततेने जर हा वाढलेला टॅक्स रद्द झाला नाही तर आम्ही आक्रमक भूमिका काय असते ते आम्हाला दाखवून देऊ.